येतोय सर्वांना आवाज? स्टार्ट करूया. आता बघा, आपण काल फिबोनाचीच्या लेवल्स बघितल्या. फिबोनाचीच्या लेवल्स कशा काढायच्या, आपण त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बघितलं, बरोबर? की त्याचे डेल्टा व्हॅल्यू वगैरे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बघितलं. आता आज आपण आपल्या सेटअपकडे बघूया. ठीक आहे. आता सेटअप शिकायच्या अगोदर तुम्हाला मी 2 इंडिकेटर शिकवतो. ठीक आहे. तर हेडिंग टाका इंडिकेटर. हेडिंग टाका इंडिकेटर. ठीक आहे. आता इंडिकेटर मध्ये सर्वात पहिला आपला इंडिकेटर आहे CPR. टाका CPR इंडिकेटर. CPR इंडिकेटर. ठीक आहे. आता CPR चा फुल फॉर्म काय? सेंट्रल पिव्हिट रेंज. लिहून घ्या. सेंट्रल पिव्हिट रेंज. ठीक आहे. सेंट्रल पिव्हिट रेंज. आता जेव्हा तुम्ही हा ट्रेडिंग व्यू मध्ये शोधणार, तुम्हाला काय टाकायला लागेल? ट्रेडिंग व्यू मध्ये जेव्हा तुम्ही याला शोधणार, तेव्हा तुम्हाला इंडिकेटर टाइप मध्ये टाकायला लागेल पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस. लिहून घ्या. पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस. पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस. तुम्ही ट्रेडिंग व्यू मध्ये जेव्हा सर्च कराल पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस, तेव्हा तुम्हाला हा CPR इंडिकेटर सापडेल. ठीक आहे. आता इंडिकेटरचं काम काय? आता मला सांगा, इंडिकेटर आपण कशासाठी वापरतो रे? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, आपण इंडिकेटर कशासाठी वापरतो? जे जुने प्लेयर्स आहेत त्यांना माहिती असेल इंडिकेटर. बरोबर, कन्फर्मेशन. इंडिकेटरचं सरळ महत्व काय माहिती का? आता आपल्या गाडीला इंडिकेटर असतं बघा. इंडिकेटर काय इंडिकेट करतं? की डायरेक्शन. बरोबर, टू कन्फर्म द डायरेक्शन. इंडिकेटर काय करतो? आपल्या गाडीला इंडिकेटर असतं, आपण लेफ्ट इंडिकेटर दिलं म्हणजे काय, आपण लेफ्टला वळणार आहे. बरोबर. तसंच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इंडिकेटरने जर आपल्याला ग्रीन सिग्नल दिलं तर काय, मार्केट अप जाणार आहे. रेड सिग्नल दिलं तर काय, मार्केट खाली जाणार आहे. तर इंडिकेटरचं काम नेहमी काय असतं? इंडिकेट करणं. बरोबर. आधीच सांगणार की आपल्याला प्राइस वर जाणार की खाली जाणार. बरोबर, हे इंडिकेटरचं काम असतं. पण आपलं जे इंडिकेटर आहे ना, ते उलट आहे. आपलं इंडिकेटर आपल्याला प्राइस बद्दल सांगत नाही. आपल्याला आपलं इंडिकेटर हे सांगत नाही की मार्केट वर जाणार की मार्केट खाली जाणार. आपल्याला आपलं मार्केट ट्रेड मधनं ट्रॅप होण्यासाठी, ट्रेडमध्ये आपण ट्रॅप ट्रॅप हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ट्रॅप ट्रॅप होण्यापासून वाचवतं. हे CPR हे जे इंडिकेटर आहे ना, हे ट्रॅप होण्यापासून वाचवतं. बरोबर. म्हणजे इंडिकेटर आपल्याला सांगतं की बाबा ही लेवल आहे, मार्केट इथनं खाली पडतंय, तुम्ही इथं पुट घेऊ नका, मार्केट ह्याच्यापेक्षा अजून खाली पडणार नाही. नाही का, आपण जे ट्रॅप झालो असतो ना, जर आपण इथे पुट घेतलं असं मार्केट वर गेलं, आपण ट्रॅप होणार. तर आपल्याला हे इंडिकेटर ट्रॅपिंग पासून वाचवतं. बरोबर. इंडिकेटरचे मित्रांनो 2 प्रकार असतात. 2 प्रकार असतात. बरोबर. इंडिकेटरचे काय प्रकार असतात? एक असतं लीडिंग इंडिकेटर. लीडिंग. एक असतं लीडिंग इंडिकेटर आणि कसं लॅगिंग इंडिकेटर. लॅगिंग. बरोबर. लॅगिंग म्हणजे काय? की प्राइस मूव्ह होतीये. बरोबर. ही प्राइस मूव्ह होतीये. प्राइस सोबत इंडिकेटर मूव्ह होणार. काय लॅगिंग इंडिकेटर आहे. पहिले प्राइस मूव्ह होईल, नंतर इंडिकेटर वर्क होईल. बरोबर. RSI वगैरे हे जे इंडिकेटर आहे ते लॅगिंग इंडिकेटर असेल. पण एक असं लीडिंग इंडिकेटर म्हणजे काय, अगोदरच सांगेल. हे इंडिकेटर अगोदरच बनलं असेल, नंतर प्राइस ह्याच्यावर येईल. एक लीडिंग आणि एक लॅगिंग. तर आपलं जे इंडिकेटर आहे ना, आपलं लीडिंग इंडिकेटर आहे. ते लॅगिंग नाहीये. आपल्याला अगोदरच सांगतं. म्हणजे प्राइस मूव्ह होणार, त्याच्यानंतर आपलं इंडिकेटर चालू नाही होणार. आपलं इंडिकेटर अगोदरच चालू राहणार, प्राइस त्याच्यावर येणार. ठीक आहे. आता या CPR मध्ये 3 प्रकार आहेत. CPR मध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकार लिहून घ्या. 1, 2 आणि 3 प्रकार. 3 प्रकारातला पहिला प्रकार आहे नॅरो CPR. नॅरो CPR. नॅरो CPR कसा असतो? तर CPR मध्ये तुम्हाला 3 लाईन दिसतील. अशा 3 लाईन. नॅरो म्हणजे काय? जवळ-जवळ. ह्या 3 लाईन जवळ-जवळ. ठीक आहे. दुसरा आहे वाइडर CPR. वाइडर CPR. वाइडर म्हणजे कसं? लांब-लांब. 3 लाईन लांब-लांब. बरोबर.
लाईन म्हणजे हे डॉट 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 असं मिळून एक लाईन तयार होते. तुम्हाला मी ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटला दाखवतो तेव्हा तुम्हाला कळूनच आहे. डॉट डॉट म्हणून एक लाईन तयार होते. तर ही नॅरो सीपीआर म्हणजे नॅरो लाईन्स, वायडर म्हणजे वायडर लाईन्स. तिसरं आहे अनटचेबल सीपीआर. अनटचेबल सीपीआर. अनटचेबल म्हणजे काय, की प्राइस इथं मूव्ह होती, तुमचा सीपीआर इथं राहील. मग हा वाईड असो की नॅरो असो, अनटचेबल, प्राइस ह्याला टचच करणार नाही. मग ह्याचा काही संबंधच नाही, नाही का, ह्याचा आपल्याला काही संबंधच नाही. अनटचेबल असेल तर हे इंडिकेटर डिलीट करून टाकायचं. ज्या दिवशी मार्केटमध्ये अनटचेबल सीपीआर आपल्याला मिळेल, त्या दिवशी आपल्याला सीपीआरचं कामच नाहीये. ज्या दिवशी आपल्याला नॅनो किंवा वायडर मिळेल त्या दिवशी आपल्याला सीपीआरचं काम आहे. ठीक आहे. इंडिकेटरचं काम काय असतं, काहीतरी दर्शवणं. पण आपल्या इंडिकेटरचं काम काय, ट्रॅप पासून वाचवणं. मराठीमध्ये लिहून घ्या. इंडिकेटरचं काम असतं काहीतरी दर्शवणं, बट आपल्या इंडिकेटरचं काम आहे ट्रॅप्स पासून वाचवणं. ठीक आहे. 3 प्रकार लिहून घ्या. हे जे असतं ना लॅगिंग इंडिकेटर, हे काही कामाचं नसतं बरं का. युजलेस आहे. युजलेस का? कारण की पहिला प्राइस मूव्ह होणार ना, नंतर इंडिकेटर मूव्ह होणार. मग अर्थ काय त्याला? नेहमी लीडिंग इंडिकेटर सोबत काम करा. हा, लीडिंग प्लस लॅगिंग म्हणून तुम्ही एक सेटअप बनवू शकता. आता आपलं जे सेटअप आहे, मी तुम्हाला एक सेटअप फ्रीमध्ये देणार आहे. 3 इंडिकेटर मिळून आपण ते सेटअप बनवणार आहे. की 2 ॲक्चुअली 2 इंडिकेटर आहे आणि तिसरी एक माझी ट्रिक आहे. त्यामुळे आपण एक सेटअप बनवणार आहे. एक परफेक्ट सेटअप तुम्हाला आज कळलं. परफेक्ट सेटअप. लॉस होण्याचे चान्सेस एकदम कमी. 1% लॉस, 99% विनिंग प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सीपीआर बद्दल लिहिलं. आता सीपीआर जो आहे ना, लीडिंग इंडिकेटर काय आहे? सीपीआर हा लीडिंग इंडिकेटर काय आहे? बरोबर. सीपीआर लीडिंग इंडिकेटर काय? सीपीआर काय करतं, फर्स्ट कॅन्डल बनली, पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल बनली, की तेव्हाच बंद तयार होतो पूर्ण मार्केटसाठी. आता इथं 9 वाजून 15 मिनिटं झालेत. इथं 12 वाजलेत. तर 3:30 वाजलेत. हे पूर्ण दिवसाचं मार्केट आहे. ठीक आहे. तुमची पहिली कॅन्डल झाली, पहिली कॅन्डल तयार झाली, की तिथं सीपीआर तयार होऊन जाईल पूर्ण मार्केटसाठी. सीपीआर काय असं आडवं-तिडवं नाही फिरत. सीपीआर एक स्ट्रेट लाईन असते. जे आडवे-तिडवे फिरणारे इंडिकेटर्स आहेत ना, ते तुम्हाला धोका देऊ शकतात. एक स्ट्रेट लाईन जी पहिलीच तयार झाली आहे, त्याच्यानंतर इथं प्राइस येईल, ते खूप कमी धोका देतं. ॲक्चुअली कुठलंच इंडिकेटर किंवा कुठला सेटअप 100% वर्क करतच नाही. नाही का, सगळ्या गेम आहे माइंडसेटचा. पण आपला सेटअप 99% काम करतं. ठीक आहे. सीपीआर काय, सीपीआर झिगझॅग लाईन नाहीये, सीपीआर एक स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? सीपीआर सीपीआर म्हणजे सीपीआरचा अर्थ काय माहिती का मित्रांनो? सीपीआर ट्रेडिंग भाषेमध्ये जर आपण बोललो ना, सीपीआर म्हणजे एक मेजर रेजिस्टन्स आणि मेजर सपोर्ट आहे. एक मेजर रेजिस्टन्स आणि मेजर सपोर्ट मिळून सीपीआर तयार होतो. ठीक आहे. तर सीपीआर मध्ये ट्रॅप्स पासून कसं वाचायचं आपण हे थोडक्यात बघूया. ठीक आहे. तर पहिला एक हे बघूयात. पहिली केस नंबर 1. केस नंबर 1. केस नंबर 1. केस नंबर 1 काय राहणार, की नॅरो सीपीआर मध्ये, नॅरो किंवा वाईड कुठला पण सीपीआर असून दे. आता मार्केटची प्राइस जर खालून वर चालली आहे ना, तर इथं कोणीच कॉल बाय करणार नाही. इथं आहे ना, कोणीच कॉल बाय करणार नाही. सरळ आहे रे मित्रांनो, सीपीआरची पण गरज नाही. जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये हळू-हळू शिकाल ना, तुम्ही 2 वर्ष, 5 वर्ष तुमचं नजर तशी बनेल ना, तुम्हाला या सगळ्या इंडिकेटरचे कामच पडणार नाही. सरळ कळतंय ना, जरी मार्केट इथून इथपर्यंत गेलंच आहे, तर अजून इथं कॉल घेण्यात काही अर्थ नाही, नाही का? जे प्रो ट्रेडर असतात ना, ते इथं कॉल घेणारच नाहीत. इथं कोण कॉल घेणार? बिगिनर्स आपल्यासारखे. मग आपण ट्रॅप्सपासून वाचण्यासाठी आपण सेटअप बनवलेला आहे. आता इथे लिहून घ्या, जर हा सीपीआर आहे, ठीक आहे, हा जर 3 लाईन हे सीपीआर आहे, मार्केट इथून असं वर चाललंय, तर आपण इथं नो कॉल असं लिहून घ्या. नो कॉल बाय. इथं कॉल बाय करायचं नाही. म्हणजे सीपीआरच्या अगेन्स्ट जायचं नाही. सीपीआरला छेदून असं मार्केट खूप कमी वर जातं. आणि जर गेलं तर आपल्या दिवशी नाही बाय करायची. कारण की त्या दिवशी काहीतरी न्यूज असेल किंवा काहीतरी मार्केटमध्ये जुने प्लेयर्स आले असणार जे प्रो ट्रेडर्स आहेत. नाही का, एफ-आय, डी-आय ज्यांनी, त्या दिवशी ही एकदम मार्केट वर नेतं. त्या दिवशी आपल्याला करायचंच नाहीये. आपल्याला काय आहे ना, तुम्हाला बोललो होतो आपल्याला क्रिकेटची मॅच आहे. आपल्याला रोज 1,00,000चे 2,00,000 नाही करायचे. आपल्याला 1,00,000चे 2,000 जरी झाले तरी लय झाले. बरोबर? हळू जायचं. सीपीआर मध्ये कळलं ना, तर इथं नो कॉल बाय लिहून घ्या. नो कॉल बाय. तसं वायडर जर असेल, तर इथं वर चाललंय मार्केट, तर इथं नो कॉल बाय.
नो कॉल बाय. ठीक आहे. तसं त्याच्या उलट, हो, नॅरो सीपीआर हा वायडर सीपीआर. ह्याच्यात काही ट्रेड घ्यायचं नाही बरं का मित्रांनो. वायडर जो आहे ना, ह्याच्यात ह्यामध्ये ह्यांच्या भांडणात बोललो होतो ना, बायर सेलरच्या भांडणात आपण पडायचं नाही. नेहमी ह्याच्यात कुठलाच ट्रेड घ्यायचा नाही. ह्यामध्ये कुठलाच ट्रेड घ्यायचा नाही. आता जर मार्केट असं खाली पडतं इथं, तर इथं नो पुट बाय असं लिहून घ्या. नो पुट बाय. नो पुट बाय. इथं असं मार्केट खाली पडतंय तर नो पुट बाय. कळलं इथपर्यंत? आता मला सांगा, हा सीपीआर आहे. मार्केट इथं आहे. आता इथं तुम्ही पुट बाय करणार का? इथं तुम्हाला पुट बाय करायला काही त्रास आहे का? सांगा बरं, इथं पुट बाय तुम्ही करणार का? चॅट बॉक्समध्ये सांगा, इथं तुम्ही पुट बाय करणार का? कुठला पण, हा वाईड असो की नॅरो असो, कुठला पण असो. नाही, नाही, इथं इथं ते पुट बाय करणार की. इथं तुम्हाला पुट बाय करायला काही त्रास नाहीये. तुम्ही इथं पुट कधी बाय करणार नाही. कळलं का? ह्याला छेदून म्हणजे काय? ह्याला क्रॉस करून इथं तुम्ही पुट बाय करणार नाही. तुम्ही इथं पुट बाय करू शकता. तिथे पुट बाय करून सीपीआरला सोडू शकतो. प्रथमेश, कळलं नाही मला काय तुझं बोलायचंय. इथे तुम्ही पुट बाय करू शकता. इथून तिथपर्यंत मार्केट पडू शकतं की. बरोबर. इथं काही त्रास नाहीये आपल्याला. या सिच्युएशनमध्ये काय झालं, हा अनटचेबल सीपीआर झाला या सिच्युएशनमध्ये. सीपीआरचा इथं आपल्याला काहीच त्रास नाहीये. हां, बरोबर, बरोबर. इथं आहे ना, आपण इथं पुट बाय करणार नाही. मार्केट जर इथं असं खाली पडतंय ना, आता बघा, मार्केट असं खाली पडतंय, ठीक आहे. आपण इथं पुट बाय नाही करणार. इथं करू शकतो की आधी-मध्ये आपण कुठेही पुट बाय करू शकतो. आता मला सांगा, इथं आपण कॉल बाय करू शकतो का रे? चॅट बॉक्समध्ये सांगा बरं, आपण इथे कॉल बाय करू शकतो का? पुट तर नाही करणार, कॉल करू शकतो का? बरोबर, आपण इथे कॉल बाय करू शकतो. आपल्याला छेदून ह्याला जायचं नाहीये. कळलं का? ह्याला छेदून म्हणजे आपल्याला या सीपीआरच्या अगेन्स्ट जायचं नाहीये. सीपीआरला आपल्याला काहीच आपण सोप्या भाषेत त्या सीपीआरला इज्जत द्यायला लागेल. कळलं का? सीपीआरला छेदून नाही जायचं. सीपीआरच्या अगेन्स्ट आपण जाऊ शकतो ना इकडे आपण. आता जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांनी डोकं लावायचं नाही. लोकं काय डोकं लावणार माहिती का इथं? की आता हा सीपीआर आहे. इथपर्यंत मार्केट आलंय, तर इथं कॉल बाय करणार. नाही, हे चुकीचं आहे बरं का. आम्ही तुम्हाला अगोदरच काय बोललेलो, आपला जो सेटअप आहे हा कॉल बाय किंवा पुट बाय करायसाठी नाहीये. आपल्याला हा ट्रॅप्सपासून वाचवायसाठी आहे. इथे काही गॅरंटी नाही, मार्केट इथनं वरच जाईल. मार्केट इथं कन्सोलिडेट पण होऊ शकतं किंवा ह्याला कन्सोलिडेट करून खाली पण पडू शकतं. हां, आता तुम्हाला अजून एक सिच्युएशन दाखवतो. हा सीपीआर आहे. इथं मार्केट आलं. आता इथं पुट बाय आपण नाही केला. पण मार्केट इथपर्यंत आलं. बरोबर. इथं आपल्याला आपलं कॅन्डल स्टिक्स म्हणतोय, की आता इथनं मार्केट आणखीन पडू शकतं. तुम्ही इथं पुट बाय करू शकता. काही हरकत नाही. इथं नाही करू शकत. ह्याला छेदून आपण ट्रेड नाही घ्यायचा. आपण ह्याच्या खाली घेऊ शकतो, ह्याच्या वर घेऊ शकतो. आपण ह्या सीपीआर मध्ये नाही खेळायचं काहीच. ठीक आहे. कळलं आता? आता आपल्या सेटअपचा हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. सीपीआर. आपल्या सेटअपमध्ये पहिला पॉइंट होता सीपीआर. सीपीआर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का रे? विचारून घ्या. म्हणजे आपण पुढे जाऊयात. सीपीआर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. जायचं पुढं? ठीक. आता हा जो सेटअप आहे मित्रांनो, हा कोणाच नाही बरं का. तुम्ही YouTubeला सर्च करा, तुम्ही Googleला सर्च करा. सेटअप कुणाच नाही. हा माझा सिक्रेट सेटअप आहे. असे माझ्याकडे पुष्कळ सेटअप आहेत. त्यातला एक सेटअप मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. आता ह्या सेटअप मधला दुसरा इंडिकेटर EMA. हा पुष्कळ लोकांनी ऐकला असेल. सीपीआर तरी आज खूप लोकांनी नवीन ऐकला असेल. जे जुने प्लेयर्स आहेत त्यांनी सीपीआर आज पहिल्यांदा ऐकला असेल. EMA मात्र जुन्या प्लेयर्सनी खूप जणांनी ऐकलं असेल. EMA बद्दल कोणी ऐकलंय रे? किंवा EMA कोणी युज केलाय का? जुने प्लेयर्स आहेत ना, त्यांनी EMA युज केला असणार. बरोबर. आता EMAचं फुल फॉर्म काय आहे? एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. ठीक आहे. आता हा EMA जो सेटअप आहे ना, ऍक्च्युली हा EMA हे इंडिकेटरचा सेटअप माझा नाहीये. हा ऍक्च्युली ज्यांच्याकडनं मी शिकलोय, नाही का, एक एक असतो ना आपला पण मेंटर. जसं तुमचा मेंटर मी, असं माझा पण एक मेंटर आहे. सुभाशिष पानी नाव ऐकलं असेल. सुभाशिष पानी. सुभाशिष पानी. पॉवर ऑफ स्टॉक्स नावाने पण त्यांचं युट्यूबला चॅनल आहे. ऍक्च्युली हा EMAचा हा इंडिकेटर सेटअप त्यांचा आहे. पण आपण काय केलंय,
त्यांचं फक्त ईएमआयचं सेटअप आहे. आपण ईएमआय प्लस सीपीआर आणि माझं एक ट्रिक हे मिळून एक सेटअप बनवलेलं आहे. ठीक आहे. आता ईएमआय मध्ये काय, ईएमआयचं तुम्हाला रूल सांगतो. रूल नंबर 1. आता ही मार्केट आहे, ठीक आहे. हे मार्केट चाललंय. असं मार्केट चाललंय वरती, ठीक आहे. खाली पडलं असेल तर वर चाललंय. आता काय करायचंय आपल्याला, ईएमआय जो असतो ना, ईएमआय हा लीडिंग नाही, हा लॅगिंग इंडिकेटर आहे. बरोबर. आपला जो सीपीआर होता हा पहिलेच बनला होता इथे. बरोबर. आता आपल्या सीपीआरनी आपल्याला काय सांगितलं होतं, सपोज एक्झाम्पलसाठी आपण असं धरूयात, की हे मार्केट आहे, ठीक आहे. इथं सीपीआर अगोदरच बनलेला आहे. आता आपण इथं पुट बाय करणार का? नाही. बरोबर. इथं सीपीआरने म्हटलं होतं का इथं ह्याला छेदून खाली जाऊ शकणार नाही. त्यामुळे मार्केट खाली पडलं, आता इथनं वर चाललंय. आता इथं कॉल पण बाय नाही करणार. नाही का? आता खाली जाऊ शकत नाही याचा अर्थ हे नाही की वर जाणार. आपण इथं पण कॉल बाय नाही करणार. थांबायचं. कन्सिस्टन्सी नाही का? थांबायचं. आपण वाट बघायची. पेशन्स इज द की. बरोबर. वाट बघायची. आता ईएमआय जो असतो ना, ईएमआय तो असा ह्या प्राइस संग मूव्ह करणार. ठीक आहे. या प्राइस संग असा मूव्ह करणार आहे. ह्याला छेदून. असं एक इन्स्टन्स येणार ना, का ईएमआय खाली आहे आणि मार्केट वर आहे. असं एक इन्स्टंट येणार की ईएमआय खाली आहे आणि मार्केट वर आहे. ठीक आहे. मग ईएमआयचा पहिला पॉइंट लिहा, की नॉन टचिंग कॅन्डल. नॉन टचिंग कॅन्डल. ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलने ह्या ईएमआयला टच नाही केलं पाहिजे. बरोबर. ईएमआयने टच नाही केलं. सुरुवातीला काय करायचं, 9:15 ला मार्केट चालू झालं ना, लगेच नाही बघायचं. लगेच प्रसाद घ्यायला बघायचं नाही. नाश्त्याला बघायचं नाही लगेच. थांबायचं. आपण बिगिनर ट्रेडर आहे. नाही का? थांबायचं. परफेक्ट 100% आपलं कंडिशन जर फॉलो झाली, तर लॉस होतच नाही. 100% साठी वाट बघायचं बरं का. अंधाधुंद नाही खेळायचं. आपल्याला सट्टा नाही खेळायचंय. आपल्याला खेळायचंय स्टॉक मार्केट. बरोबर. आता काय करायचं, थांबायचं. आता 9:15 असून दे, 10 वाजून दे, नाही का, जेव्हा पण कधी आहे. असं 100% 12च्या अगोदरच एक मोमेंट तुम्हाला 100% मिळणार, की जेव्हा ईएमआय खाली आहे, बरं का. आता ईएमआयची सेटिंग पण तुम्हाला मी सांगतो, जेव्हा आपण जाऊ स्क्रीनवरती तेव्हा. ठीक आहे. आता ईएमआयच्या खाली, ईएमआयच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, की ही आपली अलर्ट कॅन्डल. लिहून घ्या, अलर्ट कॅन्डल. अलर्ट कॅन्डल. अलर्ट व्हायचं. लगेच सगळे कामं सोडून स्क्रीनवरती. अलर्ट कॅन्डल बनली, की दुसरी जी कॅन्डल आहे ना, ही जर दुसरी कॅन्डल पण ह्याच्यावरतीच बनली, बरोबर. ह्या लोला क्रॉस नाही केलं खालच्या साईडला जायसाठी. ठीक आहे. तर ही पण आपली दुसरी अलर्ट कॅन्डल बनणार. आपला सेटअप काय म्हणतो माहिती आहे का, की ही जी कॅन्डल आहे, हा ईएमआय. ईएमआयला टच न होणारी कॅन्डल म्हणजे आपली अलर्ट कॅन्डल. अलर्ट कॅन्डल. दुसरी कॅन्डलने आहे ना, ह्याचा लो तोडला पाहिजे. ह्याचा लो दुसऱ्या कॅन्डल तोडला का आपली इथे एंट्री. ठीक आहे. इथं आपली एंट्री. आता आपला स्टॉप लॉस जो आहे ना, स्टॉप लॉस जो सुभाषिस पानी सरांचा स्टॉप लॉस असतो तो इथं असतो. पण आपण काय आपण आपण त्यांचं 100% स्ट्रॅटेजी न वापरता त्यात आपण काय जरा चेंजेस केलेत. आपण स्टॉप लॉस इथे ठेवतो. वीक वीकच्या क्लोजिंगला हा एसएल. बरोबर. हा स्टॉप लॉस, लगेच इथे एंट्री आणि टार्गेट काय असणार माहिती का? टार्गेट मिनिमम 1:1 ते 1:1.5 हा मिनिमम राहणार. आता त्याच्यात माझी मी ट्रिक पण तुम्हाला सांगतो शेवटी. हे ट्रिक काय असणार? जर आपलं एसएल 10 पॉइंटचं आहे ना, तर काय करायचं, मिनिमम 10 पॉइंटचं किंवा 15 पॉइंटचं तरी टार्गेट घ्यायचं 100%. नाहीतर एसएल गेला तर गेला, काय हरकत नाही. गेला तर गेला. बरोबर. रिस्कपेक्षा दीड पट्टीचं किंवा रिस्क एवढं तरी टार्गेट घ्यायचं 100%. ॲक्चुअली टार्गेट खूप मोठे मिळतात. तुम्हाला ते मोठे टार्गेट कसे कॅप्चर करायचे याचं मी तुम्हाला सिक्रेट सांगतोच, आपण जेव्हा स्क्रीनवर जाऊ तेव्हा. आता कळलं ना ईएमआयचं काय काम आहे? मार्केट इथनं खाली पडत होतं. मार्केट परत वर जायला लागलं. मार्केटनी ह्या ईएमआयच्या वरती कॅन्डल फॉर्म केली. दुसरी कॅन्डल ह्याला छेदून खाली आली. तुम्ही इथं पुट बाय करा. इथून इथपर्यंत तुम्हाला 100% टार्गेट मिळेल. एवढा असेल, एवढं टार्गेट. कळलं ईएमआय बद्दल? आता कुठला ईएमआय, काय ईएमआय ते आपण चार्टवरती बघूयातच. कळलं? जायचं पुढे? चॅट बॉक्समध्ये क्लिअर लिहून पाठवा बरं. आता पण जर क्लिअर झालं असेल सगळं तर. तुम्हाला 2 सेटअप शिकवले मी. 2 म्हणजे टार्गेट, 2 तुम्हाला इंडिकेटर शिकवले. ठीक आहे. चल क्लिअर. आता आपण जे काल शिकलो होतो ना, फिबोनाची आपण लेवल काढलं होतं मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन. त्या फिबोनाची वरती माझी एक स्ट्रॅटेजी आहे, जी तुम्हाला मी काल पण शिकवली होती. तुम्हाला मी आता परत त्याला रिव्हिजन करून देतो जरा. 3 नंबर.
पहिला सीपीआर, दुसरा ईएमए, 3 नंबर माझी स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्ही त्याला काही नाव द्या. अथर्व गर्पा स्ट्रॅटेजी द्या, लर्न ट्रेड स्ट्रॅटेजी द्या किंवा तुमच्या नावाची स्ट्रॅटेजी द्या बरं का. ती आपली एक स्ट्रॅटेजी आहे. माझी पर्सनल स्ट्रॅटेजी. माझी स्ट्रॅटेजी काय करते, 9:15 ला मार्केट चालू झालं, की पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल टाईम फ्रेम वापरायचा 5 मिनिटं. 5 मिनिटं. टाईम फ्रेमला काय करायचं 5 मिनिटाला, की पहिली कॅन्डल फॉर्म होऊ द्यायची. पहिली कॅन्डल फॉर्म झाली, कुठली असो, ग्रीन असो, रेड असो, कुठली कॅन्डल असो, की ह्या कॅन्डलचा 50% मेजर करायचा. मेजरिंग टूलने तुम्हाला सगळं करून दाखवतो स्क्रीनवरती. ह्या कॅन्डलचा 50% मेजर करायचा. नंतर आपलं फिबोनाची टूल वापरायचं. फिबोनाची टूल कुठे आहे, काय ते पण सगळं आपण स्क्रीनवरती बघू. फक्त सध्या थिअरी ऐकून घ्या. फिबोनाची टूलला इथं पकडायचं, इथून ते इथपर्यंत असं ड्रॉ करायचं फिबोनाची टूलला. हे तुम्ही ड्रॉ केलं की तुम्हाला ऑटोमॅटिक जे आपण काल कॅल्क्युलेशन केलं ना मॅथमॅटिकल, आता काय ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन रोज करत बसायचं नाही. तर एका सायंटिस्टने काय केलं, की ह्याचा एक कोड बनवून ह्या ट्रेडिंग व्ह्यूला अपलोड केला. बरोबर, ह्याचा कोड करून ट्रेडिंग व्ह्यूला अपलोड केला आणि आपल्याला रेडीमेड लेवल काढून देतो हा कोड. तुम्ही इथून इथपर्यंत ड्रॅग केलं की तुम्हाला आपोआप अशी एक लेवल भेटणार. अशा वरती तुमच्या लेवल बनणार. 2.18, 3 पॉईंट नाही का, 1.0.5 या सगळ्या लेवल तुम्हाला भेटणार आपोआपच. परत काय करायचं, खालून धरायचं, इथं वळायचं, परत तुम्हाला खालचे लेवल भेटतात. म्हणजे मार्केट आज कुठपर्यंत रेंज ड्रॉ करू शकतो हे तुम्हाला अगोदरच कळणार, की हे पहिल्या 5 मिनिटं झालं की इथपर्यंत आलं की आपल्याला काय करायचंय, इथपर्यंत आलं की काय करायचंय, हे आपलं सेटअप सांगणार. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. आता थिअरी आपली संपली बरं का. आता आपण डायरेक्ट जाऊ प्रॅक्टिकल वरती. हे तिन्ही गोष्टी फॉलो करून ट्रेड कसा घ्यायचा. आता एकदम लक्ष द्या. तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल तर रेकॉर्ड करून घ्या. ठीक आहे, आता आपण जाऊ आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती. दिसते का सगळ्यांना स्क्रीन? दिसते ना सह्य? तुमचा पण चार्ट आहे ना बघा, असा दिसला पाहिजे. बरोबर, मी आहे ना 3-3, 4-4 वाजेपर्यंत रात्री बॅक टेस्टिंग करत राहतो. बघा, तुमचा चार्ट असा दिसला पाहिजे, क्लिअर नाही दिसला पाहिजे. बरोबर, हे असे बॅक टेस्टिंग करत राहायचे रोज. यामध्ये रोजचे ट्रेड्स आहेत ऍक्च्युअली. बरोबर, अशी बॅक टेस्टिंग करत राहिली पाहिजे रोज रोज रोज. असा क्लिअर दिसला नाही पाहिजे. ठीक आहे, आज कोणी केलं ट्रेडिंग? मी जे काल दाखवलं होतं तुम्हाला त्याच्यावरती कोणी काही करून बघितलं का होमवर्क आपलं? आज केलं का रे आपल्या इंडिकेटरने किंवा आपल्या सेटअपने फॉलो? कांट सी द स्क्रीन. का रे कल्पेश, तुला स्क्रीन दिसत नाही का? बाकीच्या दिसते का रे स्क्रीन? कल्पेश, तुझं नेटवर्क चेक कर. आता ह्या स्क्रीनवर कसं यायचं ते पण तुम्हाला सांगतो. गुगल उघडलं, टाकायचं ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्ह्यू पर्यंत वर गेलेत, पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं ट्रेडिंग व्ह्यूच्या. क्लिक केलं की हे जे ना सर्च 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 वरती सर्च करायचं, ज्या इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करायचं. तर माझा आवडता बँक निफ्टी आणि निफ्टी आहे, त्यामध्ये बँक निफ्टी जास्त आवडतं, त्यामुळे मी बँक निफ्टी बघणार. तिथं सर्च करायचं बँक निफ्टी. आलं बँक निफ्टी. बँक निफ्टी इंडेक्स, फ्युचर नाही बरं का, बँक निफ्टी इंडेक्स. आपण जे बघितलं ना एनएससी बीएससी, तर बघा बँक निफ्टी जो आहे एनएससी चा इंडेक्स आहे. लॉन्च चार्ट, चार्ट लॉन्च होणार. चार्ट लॉन्च झाला. ठीक आहे, तुम्हाला असं चार्ट तुमचं दिसणार. ठीक, आता बघा. आता आपण जे तिसरं बघितलं ना, आपलं तिसरं
ऍक्च्युली त्याची कंडिशन आहे, ती आपण कंडिशन मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती कंडिशन पण परत लिहून घ्या की फिबोनाची मध्ये मोठे गॅप किंवा गॅप डाऊन नसला पाहिजे, गॅप अप किंवा गॅप डाऊन नसला पाहिजे. आता हा जो गॅप होता छोटा होता ना, मोठा नसला पाहिजे. आता इथं मार्केट क्लोज झालं, एकदम मार्केट इथं ओपन नाही झालं नाही पाहिजे. मग त्या दिवशी आपला सेटअप फॉलो होणार नाही, त्या दिवशी गप राहायचं, त्या दिवशी ट्रेडिंगच करायचं. रोज ट्रेडिंग करणं काही गरजेचं नाही, बरोबर. 100% आपला सेटअप फॉलो झाला कीच ट्रेडिंग करायचं. आता मला सांगा, मार्केट जर इथून चालू झालंय, आता बघा एक्झाम्पल साठी आपण घेऊयात रिप्ले. ठीक आहे, आता हे मार्केटचा इथं मार्केट चालू झालंय, बरोबर. 9 वाजून 15 मिनिटं झाले इथे. आता मला सांगा बरं, तुम्हाला काय आयडिया आहे का की मार्केट कुठपर्यंत येणार आहे, इथपर्यंत येणार आहे, इथपर्यंत येणार आहे, की खाली कुठपर्यंत येणार आहे? कोणी सांगू शकतं का रे? कोणी आहे का ज्योतिष आपल्यातला की जो सांगू शकेल की नाही नाही मार्केट सर इथपर्यंत येऊ शकतो? नाही सांगू शकत ना. आता आपलं जे सेटअप आहे ना, ते 99% प्रिडिक्शन त्याचं बरोबर राहते. आपल्या प्रिडिक्शन नुसार मार्केट 99% वर्क करतं, बरोबर. आता आपण आपलं सेटअप बघू. पहिलं काय करायचं, इंडिकेटर जायचं. हे इंडिकेटर, ह्याच्यामध्ये आपण काय सर्च करणार, पहिला नंबर काय तो सीपीआर. सीपीआर साठी काय सर्च करायचं, पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस. Christian.D ह्या सायंटिस्टचं आहे, ठीक आहे. पिव्हिट रेंज, पिव्हिट बॉस. आता बघा इथे तुम्हाला सीपीआर दिसला. ह्या सीपीआर ला काय नाव देणार रे? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं, हा कुठल्या टाईपचा सीपीआर आहे? वाईड आहे की नॅरो आहे? बरोबर, वाईडर सीपीआर. 2 नंबर वाला वाईडर सीपीआर. आता हा जो सीपीआर आहे ना, खरंच नॅरो आहे. ह्या सीपीआर ला आपण काय म्हणणार, नॅरो सीपीआर. हा वाईड होता, हा नॅरो सीपीआर, बरोबर. आता बघा, हा सीपीआर कुठला, अनटचेबल सीपीआर. याला मार्केट टचच नाही केलं, अनटचेबल, त्या दिवशी आपलं त्याचं कामच नाहीये, बरोबर. आता बघा, झालं सीपीआर. सीपीआरचं काय म्हणणं आहे बघा, सीपीआर कसा वर्क करतो. आता बघा, मार्केट आजच एक्झाम्पल घ्या. आता मार्केट इथून त्यांनी रॅली चालू केली डाऊन साईडची. आता एखादा म्हणला असता इथपर्यंत आलंय, बरोबर. मार्केटने जे जुने प्लेयर त्यांना माझं कळलं की मार्केटने आजचा लो पण तोडला. मग आता खूप लोकांनी इथं फुट बाय केली असणार आहे, बरोबर. पण आपल्या स्टुडंट्सने आज इथं फुट बाय नाही केली. का नाही केले? कारण की सीपीआर आहे ना. काय आपण बोललो की सीपीआर ला इज्जत द्या. सीपीआर ला छेदून मार्केट नाही खाली पडू शकत, नाही का. 90% मार्केट सीपीआर ला इज्जत देतो, आपण पण इज्जत द्यायची सीपीआर ला. आता जर इथं तुम्ही फुट बाय केला असता तर किती फसले असतात, झाला असता लॉस. 2 कॅनल मध्ये तुमचं अख्खं कॅपिटल वाईट झालं असतं, कळलं का. आता बघा इथून मार्केट आलं, इथपर्यंत आलं, लोकांनी इथं फुट बाय केले असते. आपण नाही करणार. का नाही करणार? सीपीआर आहे. सीपीआर ला छेदून मार्केट नाही खाली जात, ठीक आहे. आता बघा इथं पण एक्झाम्पल, बरोबर. आता बघा इथं मार्केट वर गेलं, खाली आलं, इथं पुढे बाय केलं असतं पुष्कळ लोकांनी. आपण नाही करायचं. का नाही करायचं? सीपीआर आहे ना. सीपीआरच्या अपोजिट मार्केट पडतं. मार्केट सीपीआर ला घाबरतं, बरोबर. सीपीआर ला खूप कमी वेळा असं होतं की मार्केट सीपीआर ला छेदून खाली पडतं, ठीक आहे. आता दुसऱ्या नंबरचं इंडिकेटर आपण काय वापरणार, ईएमए. ईएमए कुठला, साधा वाला घ्यायचा, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. हा लावायचा, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. हा जो आहे ना निळा, हा ईएमए. हा काय ईएमए. आता ईएमए मध्ये काही सेटिंग करायची आपल्याला. आता इथं सेटिंग वर जायचं, सेटिंग, ठीक आहे. सेटिंग मध्ये काय करायचं, सर्वात पहिले तर इनपुटला ह्याची लेंथ आहे ना, ही लेंथ 5 करून घ्या. 9च्या ऐवजी तर 5 करा, केली 5. नंतर स्टाईल वर जायचं. स्टाईल वर तुमच्या आवडीचा कलर चूज करायचा. त्याच्यानंतर ह्याची थिकनेस वाढवायची, ठीक आहे. ठळक दिसलं पाहिजे आणि ओके झालं. आता आपण सीपीआर लावला, आपण ईएमए लावला. तर ईएमए बघा, ईएमए चं काय म्हणणं आहे. आता बघा, उतावळी काय करणार, मार्केट चालू झालं, ठीक आहे. मार्केट चालू झालं. आता ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला काय म्हणणार आहे आपण, ग्रीन कॅन्डलला आपण काय म्हणणार, तुम्हाला लिहून दिलं बघा मी ग्रीन कॅन्डलचं नाव मी लिहून दिलं. ह्याला आपण काय म्हणणार, बरोबर, अलर्ट कॅन्डल. ही आपली अलर्ट कॅन्डल आहे. आता अलर्ट कॅन्डलला काय करायचं, लगेच अलर्ट कॅन्डलला हा टूल वापरायचा, लाईन टूल. ह्यानी रे
लय किंवा लय, अलर्ट कॅन्डलचा हाय आणि अलर्ट कॅन्डलचा लो मार्क करून घ्यायचं लगेच. बरोबर, अलर्ट कॅन्डलचा हाय आणि अलर्ट कॅन्डलचा लो. आता ह्या अलर्ट कॅन्डलचा लो क्रॉस केला की आपल्याला पुट बाय करायचं. आता इथं पुट बाय केला असतं, थोड्या प्लेयर्सने काय केलं असतं, पुट बाय केला असतं. पुट बाय केला, झाले ट्रॅप, परत काय झाले, ट्रॅप झाले परत. आपल्याला ट्रॅपच नाही व्हायचंय ना मार्केटमध्ये, ट्रॅपच नाही व्हायचंय मार्केटमध्ये आपल्याला. जे मला सांगा आपलं किती कॅपिटल असेल रे, मला सांगा. तुम्ही जे आहेत 100-200 तुम्ही स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासला आहेत, त्याचं कॅपिटल किती असणार? 10,000, 20,000, लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये. 10 लाखापेक्षा कॅपिटल कोणाचं जास्त आहे का? किंवा 1 करोड, मॅक्सिमम 1 करोड, 1 करोडापेक्षा कोणाचा कॅपिटल जास्त आहे का? स्टॉक मार्केटमध्ये प्लेयर्स आहेत ना, त्यांच्यापाशी हजार हजार करोड रुपयाचं कॅपिटल आहे. बरोबर, आता हे 1000 करोड ज्यांचं कॅपिटल आहे ना, स्टॉक मार्केट आणि कसिनोमध्ये तुम्हाला फरक माहिती का काय? स्टॉक मार्केट आणि कसिनोमध्ये फरक हाच आहे, स्टॉक मार्केटमध्ये जर 4 लोक आहेत, 2 लोक हारणार तर 2 लोक जिंकणार. तुमचं जर इथे लॉस झालं ना, तर हे पैसे स्टॉक मार्केटला नाही जात, हे मार्केट कुठल्या तरी व्यक्तीलाच जातं. बरोबर, किंवा जर तुम्ही ते प्रॉफिट बुक केलं, तर तुमचा जे पैसा आहे ना, हा स्टॉक मार्केटचा पैसा नसतो, हा कुठल्या तरी अशा प्लेअरचा पैसा असतो जो हारलेला आहे, त्याचा लॉस झाला म्हणजे माझा लॉस झाला तर तुमचं प्रॉफिट होईल. बरोबर, तुमचा जर लॉस झाला तर मला प्रॉफिट होईल. ठीक आहे, मग आता इथं लगेच पुट बाय करायचं नाही, आपले 3 नियम आहेत. बरोबर, आता 2च नियम झाले. तिसरा नियम बघायचा. तिसरा नियम काय होता आपला, की इथं मार्केट चालू झालं की काय करायचं, ह्याचा 50% काढायचा ह्या टूलने. मेजर टूल नाव आहे ह्या टूलचं. इथून ह्याला आपण काय करायचं, इथं धरलं, इथून हितपर्यंत मेजर केलं. आता ही जी लाईन याची 50% आहे, याचं 50% ड्रॉ करून घ्यायचं. कशाने? लाईन टूलने. केलं 50% ड्रॉ, केलं ड्रॉ. 50% ड्रॉ केलं की काय करायचं, आता फिबोनाची टूल. फिबोनाची काय आहे? गॉड आहे ट्रेडिंग मधला. फिबोनाची हा गॉड आहे. फिबोनाची टूल आपण कालच बघितलं की फिबोनाची ज्या लेवल्स ज्या आहेत त्या कशा काढायच्या मॅथमॅटिकली, आपण मॅन्युअली. पण आता मॅन्युअल नाही, आता आपल्याला ऑटोमॅटिकली हे टूल फिबोनाची लेवल काढून द्यायचं. काय करायचं, काय शिकवलं तुम्हाला, इथं पकडायचं, इथून ते हितपर्यंत. एक मिनिट, सेटिंग जरा मी चेंज करतो. काय करायचं, इथं पकडायचं, इथून ते हितपर्यंत 50% पर्यंत असं ड्रॉ करायचं. ठीक आहे, केलं ड्रॉ. आता ड्रॉ केल्यानंतर काय करायचं ना, की हा जो आहे ना लेवल 4.236 आणि 3.618, 70 ते 80% मार्केट इथनं खाली पडतं. 70 ते 80 वेळा. आता काय करायचं, ह्या झोनला मार्क करून घ्यायचा. ह्या झोनला कसं मार्क करणार, रेक्टँगल टूलने. इथून असं पकडला, असा झोन मार्क करून घ्यायचा. हा त्याला नाव द्यायचं इथं सेलिंग झोन. आता इथं नाव पण आपण देऊ शकतो, नाव द्यायचं सेलिंग झोन. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार मार्केटमध्ये तेवढं तुम्ही प्रो बनता. बरं का, हा काय सेलिंग झोन आहे आपला. नंतर काय करायचं, लाईन टूल घ्यायचा, ह्या 2.618च्या लेवलला आपण ड्रॉ करून घ्यायचं. 2.618च्या लेवलला आपण ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे, आता बघा, ह्या टूलला डिलीट, ह्याचं आपलं काम संपलं. आता आपला सेलिंग झोन आलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला खालची एक लेवल मिळालेली आहे. हा काय, हा रेजिस्टन्स आहे. बरोबर, हा रेजिस्टन्स लेवल, एक मेजर लेवल, आणि हा सेलिंग झोन आहे. आता रेजिस्टन्स सपोर्ट तुम्ही मॅन्युअली पण काढू शकता बरं का, पण त्याच्यासाठी काय तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. हळूहळू तुम्हाला हे सगळे टूल्स वापरायची गरज पडणार नाही. हळूहळू तुम्ही प्रो बनणार ना, तुम्ही आपोआपच मॅन्युअली, मला हे सगळं बघायची गरज पडणार नाही. मॅन्युअली मी सेलिंग झोन काढतो, मॅन्युअली मी रेजिस्टन्स ड्रॉ करतो. पण तुम्ही काही नवीन प्लेयर्स आहेत, बिगिनर्स आहेत, तुम्हाला मी सेटअप बनवून देतोय. ठीक आहे, आणि हा जो सेटअप आहे ना, हा माझ्या सेटअप पैकी हा सर्वात जोरात सेटअप आहे. हा खूप पुष्कळ वेळा हा प्रॉफिटच करून देतो. पण कधी कधी सेलिंग झोन पर्यंत टच नाही झाला तर मी काय करणार, मग ह्याच्यानुसार बसणार नाही, माझा मी दुसरा सेटअप फॉलो करणार. ठीक आहे, आता तुम्ही सध्या या सेटअपवर लक्ष द्या. नंतर काय करणार, मी परत फिबोनाची टूल ड्रॉ करणार. परत मी इथून ते इथपर्यंत असं ड्रॉ करणार. ठीक आहे, आता इथे ड्रॉ केलं ते काय करणार, परत बाईंग झोन मी ड्रॉ करून घेणार. बाईंग झोन हा जो आहे ना, हा माझा बाईंग झोन आहे. मार्केट जर खाली पडलं तर इथपर्यंत पडू शकतो. ठीक आहे, बाईंग झोन, इथे नाव टाकायचं बाईंग झोन. बाईंग झोन, सेलिंग झोन, बाईंग झोन.
आता आपल्याला कळलं की मार्केट 100% इथून ते इथपर्यंत खेळणार आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं आपण काय करायचं की ही पण लेवल ड्रॉ करून घ्यायची 2.61 ची लेवल, ठीक आहे, ड्रॉ करून घेतले. आता बघा, आता ह्याला आपण डिलीट करून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं एकदम मार्केटला. आता तुमच्यापाशी ह्या लेवल्स तयार झालेल्या आहेत. आता बघा, आपण आता एक्झाम्पल साठी रिप्ले करूया. आता मार्केट चालू व्हायचे, ठीक आहे, तुम्ही फ्रेश बसलाय, तुमच्यापाशी हे पण गोष्टी नाही येत. आता तुमची पहिल्या मिनिटाची कॅन्डल तयार झाली, ठीक आहे, झाली कॅन्डल तयार. कॅन्डल तयार झाल्यावर तुम्ही काय करणार की सगळ्यात पहिले तुमच्या फिबोनाची टूलने सेलिंग झोन बाईंग झोन तयार करून घेणार. तुम्हाला कळलं मार्केट इथनं सेलिंग झोन आहे, इथनं मार्केट खाली पडू शकतं, इथं जर मार्केट आलं इथनं मार्केट वर जाऊ शकतं, ठीक आहे. हा तुमचा बाईंग आणि सेलिंग झोन तयार झाला आणि 50% तुमचा हा एरिया तयार झाला. त्याच्यानंतर तुम्ही लावलं तुमचं सीपीआर तयार झालं. आता बघा सीपीआर, आता या सीपीआर ला काय करायचं, हे सीपीआर ला पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. या सीपीआर ला आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे जे सीपीआर तयार दिसतं ना, सीपीआर ला पण एक लाईन ड्रॉ करून घेणार आपण. ह्याची थिकनेस वाढवून घ्यायची आणि ह्याला कलर पण दुसरा देऊन द्यायचा, एखादा कुठला पण कलर, आपण पिंक कलर देऊया, ठीक आहे. आता तुमच्याकडं सीपीआर ची लाईन तयार झाली आहे, तुमचा बाईंग झोन सेलिंग झोन तयार झालाय आणि तुमचा मेजर रेजिस्टन्स मेजर सपोर्ट हे पण सगळं तयार झालेलं आहे, ठीक आहे. तुमचं इथं 90% काम तयार झालेलं आहे. आता बघा काय करायचं, आता मार्केट चालू झालं, चालू द्यायचं, चालू द्यायचं, चालू द्यायचं, चालू द्यायचं, चालू द्यायचं, चालू द्यायचं, बरोबर. वाट काय बघायची माहिती का, की मार्केट हितपर्यंत येत आहे का, मार्केट हितपर्यंत किंवा ह्या रेजिस्टन्स पर्यंत इथं येईल तर तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही आरामशीर निवांत बसायचंय. आता बघा, इथं अलर्ट कॅन्डल तयार झाली, तुम्ही इथे ट्रेड घेणार का, नाही घेणार, कारण की मार्केट आपण ट्रेड घेणार इथं किंवा इथपर्यंत येईल. जर मार्केट इथपर्यंत आलंच नाही तर आपण आज ट्रेडच घेणार नाही, बरोबर. ट्रॅप मध्ये फसायचं नाही, ट्रेड एकदम 100% आपला फॉलो तरच घ्यायचा. आता बघा, परत प्ले करतो, बघा. आता बघा, तुम्ही ट्रेड घेतला असता इथपर्यंत प्रॉफिट दिसलं असतं, पण परत तुमचा लॉस झाला असता, ट्रॅप मध्ये अटकला असतं, ठीक आहे, होऊन द्यायचं. आता बघा, आता बघा, मार्केटने आपल्याला पण टार्गेट आलंय, ठीक आहे. आता काय करू, आता प्रश्न असा आहे की इथनं पुट बाय करायचा की इथपर्यंत परत वाट बघायचं, काय करायचं. इथं ना, इथं बिअरिश कॅन्डलस्टिक फॉर्म झाले पाहिजे, इथं बिअरिश कॅन्डलस्टिक फॉर्म झाले पाहिजे. आता बिअरिश कॅन्डलस्टिक मध्ये काय आपण शिकलोय, बिअरिश सिंगल स्विंग झालं, बरोबर, किंवा मग काय झालं की शूटिंग स्टार झाला, अशी काहीतरी कॅन्डलस्टिक तयार झाली पाहिजे, काहीतरी कन्फर्मेशन असला पाहिजे, बरोबर. जर इथं कन्फर्मेशन नसलं तर वाट बघायची पर्यंत, परत इथं नाही घ्यायचं ट्रेड. आता बघा, इथं आहे ना, हा इथं ह्या कॅन्डलला काय म्हणणार आहे, ह्या कॅन्डलचं नाव सांगा बरं, तुम्ही कॅन्डलस्टिक शिकलाय ना आपल्याकडे, ह्या कॅन्डलचं नाव सांगा बरं, चॅट बॉक्स सांगा ह्या कॅन्डलचं काय नाव आहे. विसरले का सगळे, बरोबर, हे शूटिंग स्टार कॅन्डल आहे. संयम, बरोबर, ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. आता काय करायचं, शूटिंग स्टार पण तयार झाली, बरोबर. परत आपला 5 EMA च्या वरती तयार झालं का रे, बरोबर. आता 5 EMA च्या वरती पण तयार झालंय, मेजर रेजिस्टन्स पण आहे. मग काय करणार आपण, ह्या 5 EMA च्या वरच्या अलर्ट कॅन्डलचं लो आणि हाय मेजर करून घेणार, लो आणि हायला एक झोन तयार करून घेणार. आता बघा, आता इथं घ्यायचं आपण ट्रेड, आता आपण इथं घेणार ट्रेड पुटचा, बरोबर. आता ह्याचा स्टॉप लॉस सुभाषित सरच्या हिशोबाने हित असला पाहिजे, पण हा 52 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, बरोबर. हा स्टॉप लॉस खूप मोठा झाला, बरोबर, आपल्याला स्टॉप लॉस घेऊ शकत नाही. आता मी काय करतो माहिती का, ह्या स्टॉप लॉसला हितपर्यंत आणतो, बरोबर, किंवा हितपर्यंत थोडा, इथं याची बाईंग होणार आणि इथं याचा स्टॉप लॉस राहणार 16 पॉईंटचा स्टॉप लॉस, ठीक आहे. 16 पॉईंट म्हणजे काहीच नाही, खूप कमी स्टॉप लॉस आणि किंमत कमीत कमी. आता बघा, ह्याचं मेजरमेंट किती आहे, 53 पॉईंट. आता बघा, कमीत कमी आहे ना, आपण 53 पॉईंट टार्गेट तर घ्यायचं 53 पॉईंटचा, कळलं तुम्हाला, कळलं, इथे एंट्री घ्यायची, याचे टार्गेट ठेवायचं. आता बघा, मार्केट परत प्ले करतो, झालं आपलं टार्गेट हिट, झालं टार्गेट हिट. आता काय करायचं माहितीये का, जे एकदम नवीन प्लेयर्स आहेत ना, जे आता उद्याच्या उद्या, ऍक्च्युली पहिले तर तुम्ही रिअल मध्ये टाकूच नका, एक आठवडाभर काय करा, डेमो अकाउंटने करून बघा की माझं जे सेटअप आहे ना फॉलो करताय का, बरोबर. किंवा जर लॉस झाला तर काय करा,
ट्रेडिंग जर्नल असते. ट्रेडिंग जर्नल, मी माझं ट्रेडिंग जर्नल 5 वर्षापासून फॉलो करतो. ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय, एक डायरी किंवा एक वही घ्या. बरोबर, आता इथं ट्रेड मी घेतला, लिहायची सवय ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला नेहमी म्हणतो लिहा लिहा, नाही का, लिहायची सवय ठेवा. लगेच लिहायचं की इथं आपण बाय केलं, स्टॉप लॉस एवढ्या पॉईंटचा होता, टार्गेट एवढ्या पॉईंटचा होता, टार्गेट हिट झालं. हिट झालं तर लिहायचं की 52 पॉईंट मिळालेत. ठीक आहे, किंवा लॉस झालं तर लिहायचं की आज 15 पॉईंट लॉस झाला, 100% तुम्हाला उद्या पॉईंट भेटणार 15. ठीक आहे. आता इथं टार्गेट आपलं हिट झालं ना, जे हळूहळू 1-2 महिने झाला तुम्हाला की तुम्हाला ट्रेडिंग, तुम्हाला काईट ऍप्लिकेशन जे आहेत, आपण जे शिकलोय काईट ऍप्लिकेशन, त्यामध्ये एक स्टॉप लॉस म्हणून एक विषय होता बघा, स्टॉप लॉस. आता हा जो स्टॉप लॉस आहे ना आपला, हा स्टॉप लॉस आहे ना, इथनं उचलून काय करायचं, ह्या कॉस्ट टू कॉस्टला आणायचा, कॉस्ट टू कॉस्टला. बरोबर, आपण इथपर्यंत आलं की, आणि परत हे मार्केट इथपर्यंत खाली पडायला लागलं ना, नाही का, मार्केट जर खाली पडतंय, आणखी खाली पडतंय, काय करायचं, हा स्टॉप लॉस जो आहे ना, हा स्टॉप लॉस ट्रेल करायचा. हा स्टॉप लॉस इथपर्यंत आणून ठेवून द्यायचा, 53 पॉईंट पर्यंत. कधीच टार्गेट बुक करत नाही मी. मी नेहमी आहे ना, मी काय करतो, इथं आपण एंट्री मात्र मॅन्युअल घेतो. बरोबर, इथं मी मॅन्युअल एंट्री घेतली, आपला स्टॉप लॉस लावून ठेवला 15 पॉईंट, 15 पॉईंट स्टॉप लॉस लावून ठेवला, मॅन्युअल एंट्री घेतली. मी काय करतो, इथं टार्गेट एक्झिट मी स्वतःच्या हाताने करत नाही. मी काय करतो, हा स्टॉप लॉस आणून ठेवून देतो. म्हणजे मार्केट जर ह्याच्या खाली पडलं तर माझा अजून जास्त प्रॉफिट होईल. बरोबर, मार्केट त्याच्या खाली पडलं तर आणखी जास्त प्रॉफिट होईल. आणि जर खाली पडून मार्केट इथपर्यंत जरी आलं तर काय हरकत नाही, नाही का. आपलं जे प्लॅनिंग होतं 53 पॉईंट ते तर मला मिळालेच ना. बरोबर, आता बघा, आज आपल्या सेटअपने आज 52 पॉईंट मिळाले. ठीक, पुढं नेक्स्ट. जर स्टॉप लॉस ट्रेल केला असता तर बघा, स्टॉप लॉस जर ट्रेल केला असता, तुमचं स्टॉप लॉस इथं हिट झाला असता. बरोबर, तुम्हाला हे पॉईंट नसते मिळाले, तुम्हाला हे पॉईंट नसते मिळाले, पण काय हरकत नाही ना, तुम्हाला जे 53 पॉईंट पाहिजे ते तर तुम्हाला मिळाले. ठीक आहे. आता बघा, आता परत परत मार्केटने छेदलं, इथं इथं मार्केटने परत छेदलं. आता बघा, तुमचा एक ट्रेड इथं मिळाला तुम्हाला किती, म्हणजे 52 पॉईंट. तर इथं लिहून घ्या, तुमच्या तुम्ही वहीमध्ये काय लिहिणार, किंवा तुम्हाला आज 52 पॉईंट मिळाले, 52 पॉईंट, 52 पॉईंट तुम्हाला आज मिळाले 15 पॉईंटच्या रिस्कवर. बरं का, 15 पॉईंटच्या रिस्कवर म्हणजे किती झालं, 1:3.5 ट्रेड रिस्क पेक्षा 3.5 पटीचं तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. दुसरा, आता आपण दिवसाला फक्त 3 ट्रेड करणार, 3 ट्रेड मधला एकतर 2 लॉस जर रेग्युलर झाले तर तिसरा ट्रेड करायचंच नाही. ठीक आहे, 2 प्रॉफिट जरी रेग्युलर झाले तरी तिसरा ट्रेड करत बसायचं नाही. 2 प्रॉफिट झालं बस झालं, बाकी मार्केटमध्ये लोकांना कमवू द्या. ठीक आहे. आता बघा, इथं काय झालं, आपलं रेजिस्टन्स लेवलवरती परत मार्केट आलं. बरोबर, आता बघा, इथं ही जी कॅन्डल आहे, बरोबर, ही हँगिंग मॅन्युअल झाली, उलटा हॅमर झाला ना, बिअरिश कॅन्डल झाली. अजून काय झालं की ईएमआय ला छेदत नाहीये. काय करणार परत आपण, ह्याचं लो आणि हाय मार्क करून घेणार, लो आणि हाय मार्क करून घेणार. परत इथं आपण एक एंट्री घेणार, इथपर्यंत आपलं टार्गेट झालं, इथं आपण परत एक एंट्री घेणार, ह्याच्या लोला घेते एंट्री. स्टॉप लॉस कुठे, इथं 20 पॉईंटचा. टार्गेट किती घेणार, मिनिमम 40 पॉईंटचा, मिनिमम 40 पॉईंटचा आपण टार्गेट घेणार. ठीक, आता बघा मार्केट परत चालू झालं. काय झालं, स्टॉप लॉस हिट झाला, काही हरकत नाही, स्टॉप लॉस हिट झाला. आता बघा किती पॉईंट भेटले होते, 52 पॉईंट भेटले होते प्रॉफिट. आता इथं काय लिहा, 52 पॉईंट प्रॉफिट मायनस 15 पॉईंट, 15 पॉईंटचा लॉस झाला. प्लस 52 पॉईंट मिळाले होते, मायनस 15 पॉईंटचा लॉस झाला, काही हरकत नाही, मार्केट जाऊन द्यायचं, आपण अजूनही प्रॉफिट मध्येच आहे. आता बघा काय करायचं, इथं स्टॉप लॉस हिट झाला की ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला मार्केट परत आलं की परत एक एंट्री घ्यायची. आपण याचा हाय आणि लो मार्क करून ठेवलाय ना, इथे आपण परत एक एंट्री घेणार. सेम स्टॉप लॉस किती, 20 पॉईंटचा, सॉरी स्टॉप लॉस किती, 15 पॉईंटचा. इथं स्टॉप लॉस 15 पॉईंटचा, 15-16 पॉईंटचा. टार्गेट परत किती, 40 पॉईंटचा. परत एक ट्रेड, तिसरा ट्रेड. आता बघा झाला हिट, तिसरा ट्रेड. आता बघा, माझी ट्रिक होती ना, तुला ट्रिक सांगणार, ही तर माझी ट्रिक आपण वापरली. आता माझी ट्रिक इथं काम नाही केली. बरोबर, आपल्याला आपलं टार्गेट मिळालं पण एक्स्ट्रा नाही मिळालं. आता इथं बघा, इथं मी काय करणार, इथं स्टॉप लॉस आणून ठेवून देणार, इथे मी टार्गेट बुक करणार नाही. आता इथं माझी ट्रिक बघा काय करणार. आता बघा, इथे ना 40 पॉईंट मिळाले, मी काय करतो, 20-20 पॉईंट किंवा 10-10 पॉईंट पुढे पुढे ट्रेड करत जातो. 41 होतं, ट्रेड करणार 50 पॉईंटला, ट्रेड करणार 61 ला,
ट्रेल करणार 71 ला, बरोबर, ट्रेल करणार 81 ला, ट्रेल करणार 91 ला, इथपर्यंत ट्रेल करत आलोय, बरोबर का. अजून ट्रेल करणार ह्याला 101 ला, बरोबर. अजून खाली जात असेल तर ह्याला 111 ला पण ट्रेल करत राहणार, पण इथं 111 पर्यंत आलंच नाही. मार्केट इथं परत वर गेला, माझा इथं स्टॉप लॉस हिट झाला. किती टार्गेट मिळालं? 101 पॉईंट. बघा प्लस 101 पॉईंट. आता आपले 3 ट्रेड झाले दिवसातले आपले. आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन बघा. 52 करा बरं, 52 मायनस 15 किती झाले? 37 प्लस 101 किती झाले? 138 पॉईंट. आपण टोटल आज किती कमवले? 138 पॉइंट्स. आता मला सांगा, 138 पॉइंट्स कमवायला लोकांना महिना लागतो रे. 138 पॉईंट कमवायला लोकांना महिना लागतो. हे लोकांचं महिन्याभराचं प्रॉफिट असतं 138 पॉईंट्स. 138 पॉईंट मध्ये किती माहिती का? आता बघा इथं करा, 138 गुणिला तुम्ही जर 2 लॉटने जरी खेळलं ना, 2 लॉटनी, आता 138 गुणिला 30 म्हणजे 4000 इज इक्वल टू 4140 रुपये. आणि 2 लॉटला किती रुपये लागतात? मोजून 7 ते 8 हजार रुपये, बरं का. 7 ते 8 हजार, 8 हजार लावून आपण 50% आपण आज गेन केलं. कळलं का? माझ्या सेटअपने 50% आपण आज गेन केलं. कसं आहे सेटअप आपला? 50%, 8 हजार लावून जर 4 हजार आपल्याला देतोय, बरोबर नाही का? कळलं का आपला सेटअप? तुम्हाला काही डिफिकल्टी? कसलं आहे डेंजर सेटअप? बघितला होता का रे आजपर्यंत असा सेटअप? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. तुम्ही एवढे सेटअप बघितले असतील युट्यूबला, तर असला एक सेटअप कधी बघितला का? कधी बघितलाय का? आज जे लोकांनी आपल्याला काय आपलं आज ज्या लोकांनी आपलं सेशन जॉईन केलं, बरोबर, त्यांचा किती फायदा झाला बघा बरं. असं सेटअप तुम्हाला कोणी सांगणार नाही बरं का. मी तुम्हाला फ्री मध्ये सांगितलंय आजचं सेटअप. कसलं आहे अंगार आपलं सेटअप? ईएमआय सेटिंग सांगायचे ना. ठीक. आता ईएमआय सेटिंगला काय करा, सेटिंग मध्ये जायचं, इनपुट मध्ये लेंथ 5 लिहून घ्या, लेंथ 5. स्टाईल मध्ये जायचं, स्टाईल मध्ये गेलं की ह्याचा कलर आणि ह्याचं थिकनेस वाढवून घ्यायचं दिसायसाठी, ठळक दिसायसाठी. अजून काही डिफिकल्टी? आता ह्याची बॅक टेस्टिंग आहे ना, आपण उद्या परत करूया. ह्याची बॅक टेस्टिंग आपण उद्या परत करूया. फीट कुठून कुठं लावायचं आणि लेवल. बघा फिबोनाची काय करायचं, तुमची पहिली कॅन्डल आहे ना, पहिली कॅन्डल एक्झाम्पल साठी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. पहिली कॅन्डल आहे ना, रेड ग्रीन कुठली असून दे, त्या पहिल्या कॅन्डलला काय करायचं, त्या पहिल्या कॅन्डलला मेजर करायचं. मेजर केलं मेजर, 50%ला एक लाईन ड्रॉ करायची. 50%ला केली ड्रॉ. 50% नंतर फिबोनाची टेबल आपण उचललं, या हाय पासनं ते 50% पर्यंत फिबोनाची ड्रॉ करून घ्यायची, बरोबर. सेम टू सेम उलट, लो पासून ते 50% पर्यंत केल्या. आता आपल्यापाशी ह्या लेवल्स आल्या आहेत, ह्यातल्या आपल्या बाकीचे लेवल्स काय कामाचे नाहीत, ह्या सगळ्या आपल्याला बिनकाम आहेत. आपल्या काय कामाचं आहे? हा सेलिंग झोन, हा आपला बाईंग झोन, बरोबर. आपलं एक मेजर रेजिस्टन्स, सॉरी आपलं एक मेजर रेजिस्टन्स 2.618 पॉईंटचं आणि एक मेजर सपोर्ट. फिबोनाची जे युट्यूबला पण आहे ना, नाही का, 0.5 0.6 गोल्डन रेशिओ हे ते, नाही का, ते त्यांचं बरोबर आहे, पण ते किती कन्फ्युजिंग आहे नाही का. आता मला सांगा, इथं फिबोनाची ड्रॉ करायची, कुठला स्विंग ड्रॉ करणार, कुठला काय ड्रॉ करणार. आपलं सेटअप कसलं सोपं आहे एकदम, डोक्याला काही ताप नाही, बरोबर नाही का. बघितलं का असतं कधी सेटअप? उद्या परत एकदा पर्सनल स्ट्रॅटेजी सांगा.
म्हणजे का ताई कळलं नाही मला. पर्सनल स्ट्रॅटेजी म्हणजे पर्सनल स्ट्रॅटेजीज आहे की आपलं. हा, फिबोनाची डिफॉल्ट ठेवा. अच्छा, ही स्ट्रॅटेजी परत सांगू का एकदा? ठीक आहे, ठीक आहे. आता काय करा माहिती का? मी तुम्हाला याची रेकॉर्डिंग आज पाठवतो. ठीक आहे, याची रेकॉर्डिंग आज पाठवतो. ते तुम्ही घरी बॅक टेस्ट करत राहा. काय माहिती का? झोप लागली पाहिजे नाही रे. थोडं फास्ट झालं का आज? ठीक आहे, ठीक आहे. बाकीचं कळलं ना, थेअरी मधून घेतोय रे. काय होतं की मला माहिती आहे टाइमपास कोणाला आवडत नाही. सगळ्यांना हे जे मी आता शिकवलंय ना, सगळ्यांना हे शिकायचं होतं. सगळ्यांना हे शिकायचं होतं नाही का? त्यामुळं हे पटकन मला शिकवायचं होतं. हे जोपर्यंत शिकवणार नाही ना, तोपर्यंत कळणार नाही. काय सगळ्यांना प्रॉफिट करायचं. सगळ्यांना थिअरी शिकत बसायची नाही. पण जी थिअरी शिकवली ना, ती सगळी कामाची होती बरं का. थिअरी शिकवून सुद्धा आपण आज केलं असतं का? तुम्हाला हळूहळू कळेल थिअरीचा काय फायदा आहे. ठीक आहे. आता असे आपल्यापाशी खूप सेटअप्स आहेत. कधी जर आलेत ना, येस्टरडेची का? येस्टरडेची बघतो असेल तर पाठवतो. आता असे आपल्याकडे खूप सेटअप आहे. कधी जर पुण्याला आले, तर या आपल्याकडं. माझं हॉटेल आहे, नाही का? तर आपल्या कॅफेला या. माझ्या संग बसा, भेटा. माझ्यापाशी असल्या खूप स्ट्रॅटेजी आहेत. तुम्हाला सगळं सांगतो. तर फ्रीमध्ये सगळ्यांना सांगता येणार नाही. लोहेगावला होता. प्रथम लोहेगावला. आपले पुष्कळ बिझनेस आहेत. म्हणून तुम्हाला फ्री का शिकवतोय ना, काय हे तुम्हाला शिकवून तुमच्याकडनं पैसे घेऊन माझं पोट नाही भरणार आहे. नाही का? मी प्लॅनिंग करतोय ऍक्च्युली पेड बॅचची पण. कारण की पुष्कळ पोरांचे मेसेज आलेत मला, पुष्कळ स्टुडंटचे मेसेज आलेत की पेड बॅच ठेवा, नाही का? आम्हाला ऑफलाईन शिकायचंय किंवा मला ऑनलाईन पेड एकदम सखोल शिकायचंय. आता मी तुम्हाला वरवर शिकवलंय, तर तुम्हाला एवढं भारी स्ट्रॅटेजी भेटली आहे, नाही का? वरवर शिकवून जर तुम्ही प्रॉफिट करताय, तर सखोल शिकवून तर किती प्रॉफिट कराल, नाही का? तर हे कॅन्डलस्टिक झाल्या, हे सेटअप झाले. 5-6 सेटअप. कॅन्डलस्टिक पण तुम्हाला मी मिनिमल शिकवलं, नाही का? याचा खूप सखोल अभ्यास आहे रे. हे काही 2 महिन्यात किंवा 1 आठवड्यात ट्रेडर बनत नाही. तरी तुम्ही 1 आठवड्यात खूप शिकलात, नाही का? आपण पेड बॅचचं पण बघूयातच. तुम्हाला मी तसं सांगतो त्या WhatsApp ग्रुपवरती. ठीक आहे. आता काय करा, ह्याची रेकॉर्डिंग पाठवली की ह्याचं बॅक टेस्टिंग करा आज. किमान 50 एक चार्ट. 50 एक चार्ट. तर 50 तर किमान 10-15 तरी चार्ट करा. त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी तर मला उद्या विचारा. ठीक आहे. आणि उद्या मी सुद्धा तुमच्या पुढं 10, 20, 25 तुम्ही म्हणाल त्या दिवशी आपण हे बॅक टेस्टिंग करू. ठीक आहे. चालतं. करायचं क्लोज. जास्त शिकून कन्फ्युज होतं. हा, उगाच जास्त शिकून कन्फ्युजन काय अर्थ नाही ना. कामाचं शिकवायचं. इथं काय इथं सेल, नाही का? चालतं. सर, गुड नाईट.